हॅलो नमस्कार. आज मी पावभाजी केली ती खूप छान झाली. कौतुक तर ऐका. एकदम शानदार पावभाजी, अक्षरशः हॉटेललाही लाजवेल अशी पावभाजी. तर तुम्हालाही असं कौतुक ऐकायचं असेल तर नक्कीच अशी पावभाजी करून पहा. इथे मी फ्लॉवर घेतला, 2-3 बटाटे घेतलेले आहे, टोमॅटो घेतला, सिमला मिर्च घेतली आणि हो, मटारचा सीझन चालू आहे त्यामुळं फ्रेश मटार घ्या. इथे मी सोलून घेत होते पटापट, कारण की वाटाणे सोलण्यापासून सगळी पावभाजीची तयारी करायची होती. इथे मी बटाट्याचे सालं देखील काढून घेतलेले आहे आणि सगळं साहित्य रेडी केलेलं आहे. इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहेत, त्यानंतर 3 बटाटे घेतले, टोमॅटो घेतलेले आहेत आणि सिमला मिर्च घेतलेली आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे. असं सगळं साहित्य घेतलं. त्यानंतर ते कुकरला आता टाकून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य. तसं तर मला पावभाजी बाहेरची खायला खूप आवडते, घरात करायला मला कंटाळा येतो, परंतु माझा नवरा बाहेरची खात नाही त्याच्यामुळे मी घरात बनवली होती. त्यानंतर फोडणीसाठी शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा देखील एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, भरपूर अशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर आपण जे फोडणीसाठी शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो घेतला होता ते तेलामध्ये आणि आलं लसूण पेस्टमध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बटर देखील टाकायचं आहे. बटर काही मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्या सगळ्या भाज्या देखील शिजवून रेडी आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम गरम गरम वाफ निघत होती. या भाज्या आपल्याला चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या आणि कढईमध्ये आपण जी काही फोडणी तयार केली होती ती परतून झाल्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि छान सगळं स्मॅश करून घेतलेली भाजी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपली पावभाजी रेडी होते. तर अगदी साधी आणि सोपी आणि तुम्हाला बनवता येईल अशी रेसिपी आहे. नक्की अशी पावभाजी तुम्ही खरंच करून पहा. ट्रस्ट मी, खरंच खूप छान होते. माझ्या अहोंना देखील खूप आवडली होती. आणि हो, याच्यामध्ये मी कोणताही कलर वगैरे ॲड केलेला नाही. कलरसाठी ॲड करायचं असेल तर तुम्ही बीटरूट ॲड करू शकता, परंतु जे बाहेरचे कलर असतात ते प्लीज ॲड करू नका. त्यानंतर मस्त असं अमूल बटर टाकलेलं आहे भरभरून आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे. छान कोथिंबिरीने गार्निशिंग करायचं आहे आणि तुम्हाला जर चीज आवडत असेल तर चीज त्यावर छान किसून घाला आणि पावासोबत मस्त लिंबू पिळून खा. अशी छान अशी पावभाजी मी रेडी केली होती. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि भरभरून कौतुक करून घ्या. तर खूप छान अशी पावभाजी रेडी होती. एकदम शानदार पावभाजी, अक्षरशः हॉटेललाही लाजवेल अशी पावभाजी. एकदम अप्रतिम. शानदार. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.